भगवंताचं गीत गायला लागल्या, त्याला भागवतात गोपीगीत म्हणतात. जयती ते दिकम जन्मना व्रज दयित दृश्यताम दीक्षुतावका त्वयिधृता सवस्त्वाम विचिन्वते. फार सुंदर श्लोक आहेत बरं का हे भागवतातले. जयती ते दिकम, देवा तू जेव्हापासून या ब्रजमंडलामध्ये जन्माला आलास तेव्हापासून श्री म्हणजे लक्ष्मीला शोधण्याची गरज नाही. आपण लक्ष्मी, इंदिरा हे लक्ष्मीचं नाव आहे आणि ती इंदिरा शाश्वत स्वरूपात या ब्रजमंडलामध्ये आली. म्हणजे आतापर्यंत अनेक संकट आले, देवा वाचवलंस, म्हणजे आता मात्र अशा संकटात आम्हाला ठेवू नकोस. अशा प्रकारे सगळ्या गवळणी जे आहेत ना त्या गोपी गीत गायला लागल्या. त्याच्यामध्ये एक कुणी कृष्ण चरित्र गायला लागलं, कुणी लीला करायला लागलं, कुणी म्हणायला लागले मीच कृष्ण आहे, कुणी म्हणायला लागले मी पूतना आहे. भगवंताची लीला करायला लागल्या. तेवढ्यामध्ये भगवंताला वाटलं महाराज आता जर थोडा जर उशीर झाला तर सगळ्या गवळणी आता आपला प्राणाची आहुती देतील. म्हणून भगवान जे आहेत जिथून अंतर्धान पावले होते ना तिथेच त्या ठिकाणी प्रकट झाले महाराज. बोलिये रास बिहारी सरकार की जय. रास बिहारी हे देवाचं नाव पडलं आणि मग मात्र सगळ्या गवळणी कुणी हात धरतोय, कुणी पाय धरतोय महाराज, आता सोडणार नाहीये. कुणी जे आहे म्हणायला लागलं फार कपटी आहेस तू. म्हणजे का फार कपटी आहेस, एवढा वेळ कुठे लावायचा असतो का रे. थोडा अहंकार आला आमच्या चित्तामध्ये, नुसता आमच्याकडे एक नजर टाकली असती ना तर तुझ्या त्या सौंदर्याला पाहून आम्ही तो अहंकार लगेच विसरून गेलो असतो महाराज. स्वतःला भाग्यवान आम्ही मानलं खरं, परंतु त्या ठिकाणी अहंकार आला होता. थोडस आमच्याकडे तो पाहायला पाहिजे होतं. अशा गवळणी कृष्ण परमात्म्याला बोलत आहेत. आणि मग महाराज भगवान म्हणतात ठीक आहे आता आपल्याला रासलीलानी महारासलीला करायची आहे. सगळ्या गवळणी सह भगवान जे आहेत ते महारासलीला करायचा. आता रासलीलेत एक कृष्ण होता, महारासलीलेमध्ये एक नाहीये, एक गवळणी एक कृष्ण, एक गवळणी एक कृष्ण. आणि भगवंत जे आहेत ना महाराज त्या ठिकाणी नृत्य करायला लागले. चंद्र जो आहे तो आता मध्यभागी स्थिरावलेला होता. चंद्राचा त्या ठिकाणी प्रकाश आहे आणि ते चंद्रामृत पडत होते सगळ्याकडे. सगळीकडे महाराज त्या ठिकाणी शांत वातावरण आहे, कोणालाच काही माहिती नाही, निरभ्र आकाश झालेला आहे शरद ऋतूतलं महाराज. आणि अशा प्रकारे भगवंतानी त्या ठिकाणी रासलीला प्रारंभ केली. त्या वृंदावनामध्ये नृत्य करायला लागले महाराज, असं नाचायला लागले महाराज की भगवान भोले बाबा जे आहेत ना त्यांना त्या ठिकाणी अनावर झालं. भोले बाबा पार्वतीकडे जातात, ए पार्वती लवकरात लवकर एक साडी दे, लवकरात लवकर तुझं मेकअपचं सगळं साहित्य दे. म्हणजे का, कारण मला रासलीले जायचंय. देवा म्हणजे असंच जा, नाही नाही तिथे पुरुषांना बंदी आहे, मला आता स्त्री होऊन जावं लागेल. म्हणून भगवान भोले बाबा जे आहेत ना ते पार्वतीचं सगळंच त्या ठिकाणी घेऊन असा शृंगार केला महाराज. तेव्हापासून भगवान शंकराचं एक नाव पडलं, गोपेश्वर हे नाव भगवान शंकराचं आहे. तुम्ही आजही वृंदावनात जर गेलात तर तिथे भगवान भोले बाबाला, भगवान शंकराला गोपेश्वर भगवान असं म्हणतात. आणि शृंगार केला जातो, 16 शृंगार जे केले जातात माता मौल्या, तसं भगवंत त्या ठिकाणी शंकराला देखील 16 शृंगार केला जातो. आणि गोपेश्वर भगवान जे आहेत, परंतु महाराज भगवान जे आहेत ना शंकर भगवान त्यांच्या जटा वाढलेल्या आहेत. म्हणून महाराज त्या ठिकाणी त्यांनी असं त्या पदर जो आहे तो आपल्या डोक्यावरून घेतला, आपलं तोंड जे आहे ते झाकलं आणि आले महाराज. आणि आल्याच्या नंतर आता मला सांगा, जिथे साक्षात कामाला जाळलेले भगवान शंकर उपस्थित आहेत तिथे काम कसा येईल महाराज सांगा. रासलीला काही काम लिहिला नाही महाराज. आणि मग त्या ठिकाणी सगळे नृत्य करायला लागले. पण भोले बाबा जे आहेत ना थोडं जरा जास्त स्पीडनं नाचायला लागलं. म्हणजे काय काय वेळेस माता माऊल्या आमच्या पावल्या खेळतात आणि एखाद्या माता माऊलीचा पाऊल चुकायला लागला ना तर एकट्याकडे नजर जाते सगळ्याची. तसंच झालं. भगवान जे आहेत ना ते नृत्य करायला लागले. म्हणजे ही गवळण जरा जाड आहे, जरा बलदिष्ट आहे, पण ही जरा चुकत आहे, नेमकं कोण गवळण आहे असं भगवंताला वाटलं. आणि भगवान त्या ठिकाणी गेले आणि जेव्हा तो जो कपडा आहे, पदर जो आहे तो काढल्याच्या नंतर म्हणले हे बोले बाबा, बोले कब आहे, म्हणले तेव्हाच आलोय देवा,
जिथे तुम्ही नृत्य करायला लागलात त्या ठिकाणी मला कसं थांबावं असं वाटेल, मी आलो म्हणे कैलास सोडून इथे. आणि सगळीकडे महाराज महारास लीला जे आहे त्या ठिकाणी प्रारंभ होती त्या काननामध्ये, त्या वनामध्ये. आणि सगळीकडे शांत वातावरण होतं, कोणालाच काही माहिती नाही महाराज. सगळ्या गवळणी ज्या आहेत स्वतःला त्या ठिकाणी धन्य मानायला लागल्या. रासलीला जे आहे या ठिकाणी वर्णन करतात. आणि मग महाराज शुकदेवाला प्रश्न करतात, परीक्षित राजा, भगवंताने अधर्म कसा केला? परस्त्रियासोबत नृत्य करणं हा धर्म का अधर्म? धर्माची स्थापना करण्याकरता आलेला देव इतर स्त्रियासोबत नृत्य करायला लागला. देवाचं अनुकरण जर पुढच्या पिढीने जर केलं, इतर स्त्रियासोबत नृत्य केलं तर ते धर्माची हानी होईल. त्यावेळेस भगवान शुकदेवाला थोडासा राग आला. शुकदेव देखील फटकारतात महाराज, रागात बोलतात, परीक्षित, शिशुपालाला शिव्या देताना माहिती होतं का हा परमात्मा आहे म्हणून? तो कृषी म्हणून शिव्या देत होता, परंतु त्याचा उद्धार झाला. तसं या गवळणी जी ना भक्ती देखील 5 प्रकारची आहे महाराज. सख्यात्मक भक्ती, कामात्मक भक्ती, वैरात्मक भक्ती महाराज, हे भक्तीचे प्रकार आहेत. म्हणून या सगळ्या गवळणी ज्या आहेत ना त्या ठिकाणी आल्या होत्या, काम घेऊन आल्या होत्या. याचा अर्थ असा आहे, कामना घेऊन आल्या होत्या की आमचा उद्धार होईल. म्हणून या गवळणीचा त्या ठिकाणी उद्धार देवाने केला. आपण सामान्य हत्ती जे करू शकतो ते मनुष्य करू शकत नाही का? हत्ती एखाद्या वृक्षाला धरून उपडू शकतो महाराज, तेवढी शक्ती, तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. देव तो देव आहे, जीव तो जीव आहे. जीवाने रासलीला करायची नाही महाराज, त्याला काय करता येणार आहे? देव आहे तो करू शकतो महाराज. बाकी नाही. काय काय माणसं म्हणतात कृष्णाने जे केलं ते आम्ही करू. आता भगवंतानी 12 कोस अग्नी पिला होता, पिता का महाराज अग्नी? भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, उचलत का? नाही उचलत. आपल्याला कट्टा उचलणं महाराज. आता तर येणारा काळ तर असा आहे, हॅब्रिटी खाणं आहे सगळीकडे. ताकद तर शरीरात कोणाचे राहिलेत महाराज? बर्गर खाऊन सगळ्या बर्गरी दिसायला लागल्या आता सगळ्या लोकांच्या. सशक्त राहिलेच नाहीत लोक महाराज. आणि अशा या काळामध्ये त्या ठिकाणी आपण कृष्णाने जे केलं ते आपणही करायला पाहिजे. मग त्याने जे केलं ते सगळ्या गोष्टी करा ना. मग नाही, देव तो देव आहे आणि जीव तो जीव आहे. ही रासलीला फक्त कृष्णच करू शकतात, बाकी कोणाला करणं त्या ठिकाणी शक्य नाहीये. आणि ही योग माया आहे. सगळ्या गवळणी परत घरी गेल्या, पण कोणालाच काही माहिती न झालं नाही महाराज. स्वप्नमच सगळं होतं हे सगळं. आणि मग महाराज भगवान जे आहेत ते त्या ठिकाणी राहायला लागले. आणि त्या ब्रजमंडलातून मग महाराज भगवंतांनी धेनुकासुराचा पुन्हा उद्धार केला. तदनंतर मग ही रासलीला इथे समाप्त झाली. आणि पुढे जे आहे ते आता भगवान जे आहेत ना ते 12 वर्षाचे झाले. आणि भगवंताला त्या ठिकाणी महाराज आता आपल्याकडे आणायचं. आणि कंसाने हे ठरवलं, इथेच षडयंत्र करून इथेच त्याला आता मारून टाकायचं. देवर्षी नारदजींनी जाऊन त्यांना सांगितलं की नंदाच्या घरामध्ये तुझा काळ वाढत आहे. पण आतापर्यंत पाठवलेले सगळे गेले पण परत आले नाहीत ना, आता त्यालाच इकडं बोलव. आणि याचा पापाचा घडाही भरला होता कंसाने. मग महाराज विचार केला काय करायला पाहिजे. मग त्यांनी मोठी जत्रा ठेवली, यात्रा म्हणा जत्रा म्हणा. आणि त्या यात्रेमध्ये सगळीकडे निमंत्रण दिले. जेवढे सरपंच असतील तसं त्या ब्रजमंडलाचे सरपंच नंदबाबा होते, त्यांनाही निमंत्रण द्यायचं, त्यांनाही आपल्याकडे बोलवायचं, सगळ्या गवळ्यांनाही बोलवायचं असं कंसाने ठरवलं. आणि या कंसाला वाटलं मग आपण कृष्णाला बोलवायचं, मारायचं, पण कृष्ण भक्त आपण पाठवायला पाहिजे. कोण आहे आपल्याकडे? मग त्याच मथुरेमध्ये एक अक्रूर नावाचे वैष्णव राहत होते. आणि त्या अक्रूराकडे कंस त्या ठिकाणी जातो. आणि राजाचा त्या ठिकाणी महाराज आदेश आहे, हे अक्रूरा जा आणि कृष्णाने बलरामजींना घेऊन ये रथामध्ये. अक्रूराला एका पक्षात चांगले वाटत होतं आणि एका पक्षात वाईटही वाटत. म्हणजे का? वय आहे 12 वर्षाचं. काही जर देवाचं बरं वाईट जर झालं तर उद्या माझ्यावर नाव येईल, सगळे माझीच निंदा करतील, या अक्रूरामुळे सगळं झालं असंही म्हणतील. पण दुसरं असं आहे, हा परमात्मा आहे, आपल्याला त्याची भेट होईल, दर्शन होईल महाराज. आणि म्हणून असं वाटत होतं. परंतु अक्रूराने विचार केलं, म्हणले आता काय होईल ते होईल, आपण आणायचं. म्हणून अक्रूरजी सकाळी त्या ठिकाणी रथ जुंपतात आणि त्या सारथ्याला घेऊन अक्रूर संदेश घेऊन महाराज त्या ब्रजमंडलामध्ये निघाले आहेत. आणि वाटेने जात असताना
नीट ऐका बरं का, निघालेत मथुरेच्या राजधानीतून, अंतर आहे 12-13 किलोमीटरचं वृंदावनाचं आणि मथुरेतलं. परंतु सकाळी निघालेले अक्रूरजी सायंकाळी त्यांना लागली महाराज जायला. म्हणजे असं का? कारण प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी केलेल्या लीला ज्या आहेत त्या लीला ऐकत होते आणि पुढे जात होते. भगवंतांनी इथे ही लीला केली, ती लीला केली, सगळं चरित्र ऐकत ऐकत जे आहेत ते त्या ब्रजमध्ये आले. आणि नंदबाबाच्या भवनावर आल्याच्या नंतर नंदबाबाला सांगितलं, नंदबाबा म्हणले कंसाने तुमचं नाव घेतलंय आणि तुम्हाला बोलवलं आहे. आता एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सरपंचाचं नुसतं नाव जर घेतलंय का सभेमध्ये, सरपंचाला किती महाराज त्या ठिकाणी अहंकार वाटतो. म्हणजे माझं नाव मुख्यमंत्र्यांनी घेतलं सभेमध्ये. तसंच आहे, नंदबाबाला काही माहिती नाही यातलं. कंसाने म्हणजे माझं नाव घेतलं का? म्हणजे हो तुमचं नाव घेतले, तुम्हाला बोलवलं आहे, ठीक आहे, अशाशी या प्रकारची यात्रा आहे शोभा, आणि तुम्हाला त्या ठिकाणी यावंच लागेल. आणि कृष्ण आणि बलरामजीला घेऊन जाण्याकरता मीही आलो आहे. ठीक आहे, ठीक आहे, तेही जरा नगरी पाहतील, यात्रेला येतील असं म्हणून त्या ठिकाणी अक्रूरजी संदेश सांगतात. पण कृष्ण आणि बलरामजी हे गायी घेऊन गेलेले होते, परत आले नाहीत. म्हणजे कधी येतील? म्हणजे आता थोड्या वेळाने येतीलच, सायंकाळ होत आहे. मग महाराज इकडे अक्रूरजीला मनातल्या मनात वाटायला लागलं, कृष्ण जे आहेत, भगवान जे आहेत, ते मला त्या ठिकाणी ओळखतील का? मी त्या अधिकाराचा असेल का, आहे का? अशा मनातला मनात त्यांचा मनोभाव चालू होता. तेवढ्यामध्ये भगवंताने अक्रूरजीला बघितलं आणि बोलायला लागले, महाराज तात सौम्य गतः कचित स्वागतम भद्रमस्तु वः. हे तात आपल्या भाषेमध्ये तात्या आपण जसं म्हणतो, असं वडील आहे, तसं हे तात वयानं मोठेत ना अक्रूर. भगवंतानी जेव्हा असे हाक मारले, अक्रूरजीला कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं वाटलं भगवंतानी माझं नाव घेतलं, ओळखलं मला, ठीक आहे. आणि मग महाराज त्या ठिकाणी भगवंतानी सांगितलं, मी तुम्हाला भगवंताला सांगतात, मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्याकरता. बरं ठीक आहे. ही बातमी जी आहे ना सगळ्या ब्रजमंडलात त्या ठिकाणी गेली, सगळ्या गवळणी आहेत ना, आणि चर्चा दौंडी दिली महाराज, दौंडी देणार नाही. ऐका, उद्या कृष्ण जे आहेत ते ब्रज सोडून जाणार आहेत, परत येणार नाहीत असंही म्हटलं जातं म्हणे. सगळ्या गवळणी एकत्रित येऊन चर्चा करायला लागल्या, सगळं सोडलं महाराज. काय प्रेम असं. सगळ्या गवळणी आल्या आणि अक्रूर आला रात्री, बर का, रात्री असं गोल वलय केलं, अक्रूराला बसवलं आणि सगळ्या गवळणी अक्रूरजीला बोलायला लागल्या. महाराज एक गवळण म्हणायला लागली, अगं त्या अक्रूरला काय बोलता, काय त्याची निंदा करता? म्हणजे त्या विधात्याला बोला, कोणाला? त्या ब्रह्मदेवाला. म्हणजे भगवंताची भेट, भगवंताची लीला आतापर्यंत आपल्या सोबत झाली, आता घेऊन जात आहे पण परत येणार नाहीये. हे अक्रूरा, तू कोण आहेस? तुझं नाव अक्रूर तरी कोण ठेवलं? खरं तर तू क्रूर आहेस. अहो विधास्तवन क्वचित दया. जसं एखाद्या आईचं मुलावर प्रेम असतं ना, तसं सगळ्या गवळणीचं प्रेम होतं महाराज भगवंतावरती. आणि भगवंताला त्या ठिकाणी म्हणायला लागल्या, पण देव नाही, ऐकायला तयार नाही, शांत आहेत महाराज. सगळ्या गवळणी जे आहेत ना त्या अक्रूराची निंदा करायला लागल्या. आणि मग मात्र अक्रूरजीला आश्चर्य वाटायला लागलं. अशा प्रकारे बोलत असताना, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ आपल्याकडे. एवं ब्रुवाना विरहातुराणा व्रजश्रिया
कृष्ण विषक्त मानसा विसृज्य लज्जा मृदु स्वस्वरम गोविंद दामोदर माधवेती. रात्री बसलेले अक्रूर बर का, रात्रभर कृष्ण चरित्रच ऐकलं त्याने महाराज. काय काय लीला केल्या. आश्चर्य वाटलं अक्रूराला. एक गोळल म्हणले, अक्रूरा तू कृष्ण घेऊन जात नाहीस, मग आमचा प्राण घेऊन जात आहेस. कोण गवळण म्हणते, अक्रूरा आमचे डोळे घेऊन जात आहेस तू. हे डोळे रोज कृष्णाला पाहत होते, आता तू घेऊन जातोस ना, आमची दृष्टी घेऊन जात आहेस. ते प्रेम पाहिलं. देवाचाही नाईलाज झाला महाराज. देव ही काही बोलायला येते, कारण देवाला माहिती आहे मी जर एकदा यांच्या प्रेम पाशात अडकून जर बसलो तर जो धर्माची स्थापना करण्याकरता, दुष्टाचा संहार करण्याकरता आलेले ते दुष्ट माणसं हाहाकार करतील पृथ्वीवरती. त्यांचा संहार करायचा आहे. भगवान शांत होते महाराज, बोलायला तयार होतात. पहाट झाली, भगवान गेले यशोदा मैयेकडे. नीट आहे का बरं का. यशोदा मैयाकडे जातात आणि म्हणतात, मैया बोले मुझे माखन खाना है, मला जे आहे ते नवनीत खायचं आहे. म्हणजे लाला माखन तू रोज खातो. म्हणजे आज नाही, आज तुझ्या हाताने खायचं आहे. म्हणजे का, कारण मी आता ब्रज सोडून जात आहे. यशोदा मैया म्हणते, जात आहे पण परत यायचं. म्हणजे परत येण्याची शक्यता नाहीये. मग मात्र यशोदा मैयाला सगळं त्या ठिकाणी कळालं आणि यशोदा मैया म्हणते, तळ हाताच्या फोडाप्रमाणे देवा आतापर्यंत मी सांभाळ केला आहे तुमचा, परंतु एवढं स्नेह, एवढं प्रेम आहे की एक क्षण देखील तुम्हाला सोडून मला राहावंसं वाटत नाहीये. आणि हे ब्रज सोडून तुम्ही जाता त्यावेळेस भगवान वचन देतात, मैया म्हटले ह्या तुझ्या प्रेमाश्रूची शपथ घेतो, जेव्हा तुला इच्छा होईल तेव्हा मी तुला दर्शन देतो. आणि हे ब्रजमंडल हे सामान्य नाहीये महाराज. जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत या ब्रजांगणाचं, या ब्रजमंडलातल्या गवळणीचं नाव जे आहे ते अजरामर राहील महाराज. म्हणून बघा तुम्ही आजही गेलात ना, भगवंताचं जे चरित्र आहे, भगवंताच्या चरित्राच्या अगोदर गवळणीच वर्णन केलं जातं, गवळणीत वर्णन केलं जातं महाराज. असा महिमा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान जे आहेत यशोदा मैयेच्या द्वारा लोणी जे आहे ते सेवन करतात. आणि जेव्हा बाहेर आले वाड्याच्या, रथ सजलेला होता, रथावरती बसतात, रथामध्ये जातात. एक गवळण जी आहे त्या चाकाखाली झोपली आहे, एक गवळण त्या घोड्याच्या टापाखाली झोपली आहे. काही गवळणी लहान लेकरू जसं लोळते तसं लोळायला लागलं. अक्रूरालाही वाईट वाटायला लागलं. काय प्रेम आहे हे, कसं घेऊन जावं हे. देवाकडे पाहायला लागले. देवाने आपली मान खाली घातली. महाराज काय प्रेम आहे. एवं ब्रुवाना विरहातुराणाम व्रजश्रिया कृष्ण गृहीत मानसा. रडायला लागल्या, पण रडत असताना देखील सुस्वरात रडायला लागल्या. हे गोविंद, हे दामोदर, असं त्या ठिकाणी महाराज गवळणी बोलायला लागल्या. महाराज या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या जायचंय. गवळणी जर गात बसलो तर वेळ होईल. या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी एकत्रित येऊन अक्रूराला म्हणायला लागल्या, आमच्या नेत्राला घेऊन जात आहेस तू, घेऊन जाऊ नकोस. भगवान जे आहेत ना, पुन्हा सगळ्या गवळणीला वाटलं त्याची इच्छा आहे ना जायची, आपल्याला काय त्रास व्हायचे ते होऊ द्या, पण आता त्याला त्रास होईल असं वागू नका. म्हणून रथापासून बाजूला व्हा अशा गवळणी म्हणायला लागल्या. हे खरं असतं बरं का. जिथे खरं प्रेम असतं ना, तुम्ही बघा
एखादं तान्हं मूल असेल ना, ते जर भयंकर रडायला लागलं, त्याला त्रास जर व्हायला लागला ना, तर त्याची आई म्हणते, जन्म देणारी काय म्हणते, माझं काय बरं वाईट व्हायचं ते होऊ द्या, पण माझ्या पोराला मुलीला काही होऊ नये, त्या मुलीला काही होऊ नये अशी इच्छा असते. या खऱ्या प्रेमाचे लक्षण आहेत महाराज. सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, जाऊ द्या म्हटले, त्यांची इच्छा आहे ना, होऊ द्या आपल्याला त्रास, ठीक आहे, बाजूला झाल्या. आणि मग मात्र भगवान जे आहेत त्या रथाला त्या ठिकाणी आक्रोश घेऊन निघाले. वाटेमध्ये विश्वरूप दर्शन थोडस दिलं, महाराज दाखवलं, मी कोणी सामान्य नाहीये, उद्धार करण्याकरताच मी आलो आहे. मग महाराज जेव्हा त्या मथुरेच्या वेशीवरती रथ गेला, त्याच वेळेस मग भगवान म्हणतात, पिताजी म्हणजे आता ही मामाची नगरी आहे, जरा फिरून येतो. लोक आग्र्याला गेल्याच्या नंतर ताजमहल पाहतात, वृंदावनात गेल्याच्या नंतर प्रेम मंदिर पाहतात, मथुरेत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताची जन्मभूमी पाहतात. तसं त्या त्या क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी पाहण्यासारखं असतं. तसं म्हणजे आता मामाची नगरी आहे, जरा फिरून येतो. मग मात्र भगवंताचे सवंगडी आणि भगवंत जे आहेत, लाला म्हणजे फार मोठं शहर आहे, कुठेतरी चुकशील. म्हणजे मी चुकणार नाही, घाबरू नका पिताजी. आपल्या मित्रांना घेऊन भगवान जेव्हा वेशीतून प्रवेश केले, हाहाकार झाला. सगळेजण महाराज, अरे बघा, ज्याने लहानपणात पुतणीला मारलं होतं तो आला आहे आपल्या नगरीमध्ये. कुणी भगवंताला पाहून त्या ठिकाणी महाराज आश्चर्ययुक्त भावनेने पाहत होतं, कोणी भगवंताला पाहून नमस्कारी करत होतं. महाराज हा कोणी सामान्य नाहीये. भगवान निघाले. वाटेत जात असताना भगवंताचे कपडे आणि भगवंताच्या अंगावरचा पोशाख पाहिला आणि सगळेजण म्हणायला लागले, भगवंताचे मित्र देवा, सगळ्याच्या अंगावर ब्रँडेड कपडे आहेत, आपलेच काय गवळीचे पुरुष, शेतकऱ्याचे शेतातून आल्याच्या नंतर कसे कपडे असतात, म्हणजे जरा चांगले कपडे असले पाहिजेत अंगावरती, असं काय. म्हणजे ठीक आहे. एक रजक जो आहे, एक तो त्या ठिकाणी धोबी जो असतो, तो राजवस्त्र घेऊन जात होता, पण चांगले चांगले आभूषण रत्न जडिनाने असं सजवलेले. त्यावेळेस मग महाराज भगवंताने त्याला राम राम घातला, राम राम मामा म्हणला थोडाच. भगवंताने त्या ठिकाणी मग बोलल्या बोलल्या तो बघायला लागला. म्हणजे कोण तुम्ही? त्यावेळेस सांगितलं, म्हणजे मी. आणि म्हणजे माझी तर बहीण नाही, मला भाचा नाही, मी मामा कसं काय तुझा? ते म्हटले, हे गावच आपल्या मामाचं आहे, म्हणजे इथले सगळे राहणारे माझे मामाच. म्हणजे काय पाहिजे? म्हणजे हे कपडे तुमच्याकडे, हे कपडे पाहिजेत आम्हाला. त्यावेळेस त्या रजकाला राग आला. म्हणजे गावंडळ, म्हणजे खेड्यातले असले कपडे कधी पाहायला तरी मिळालेत का? अशा प्रकारे जेव्हा तो निर्भत्सना करायला लागला, बोलायला लागला, भगवंताने सांगितलं, एकदा ऐकलं राम अवतारात, म्हणजे आता हे ऐकायचा अवतार नाही. त्याच ठिकाणी महाराज अशी एक बुक्की मारली, त्याच ठिकाणी त्याचं शरीर कोसळलं खाली. आणि भगवंतांनी ते जे कपडे आहेत ना, सगळ्यांनी मग आपापल्या अंगावरती सगळ्यांनी परिधान केले. आता ते कपडे असे झाले महाराज, कोणी 13 वर्षाचं, कोणी 12 वर्षाचं, कोणी 17 वर्षाचं, कोणी 10 वर्षाचे, सगळे सवंगडी कॅबरे डान्स मधले जसे कपडे असे लोळतात रस्त्याने महाराज, तसं हे कपडे असे रस्त्याने लोळायला लागले. मोठ्या माणसाचे कपडे अंगावर व्यवस्थित बसले नाही. सगळ्यांनी विचार केला, देवा कपडे मिळाले चांगले आहेत, पण ते अंगात व्यवस्थित उतरले पाहिजेत ना. एक जो आहे कपड्याचा व्यापारी, त्याच्याकडे अनेक शिलाई कामगार होते, त्याच्याकडे गेले, त्याला रामराम केला. भगवंताला त्याला माहिती होतं महाराज, हा आल्याला कोणी सामान्य नाहीये महाराज. ते सुद्धा त्या राजाला कंटाळले होते महाराज, कंटाळले होते. राजा जर जास्त टॅक्स घ्यायला लागला, राजा जर जास्त त्या ठिकाणी तुमच्यावर जर कर लादायला लागला, राजा जर अपराधी असेल ना, तर प्रजा देखील त्याला कंटाळते. तसं हे नाईलाजाने राहत होते व्यापारी सुद्धा तिथले. ठीक आहे, आताच कपडे तुम्हाला शिवतात. चांगले कपडे शिवले महाराज ते. आणि भगवंताने मग त्याला आशीर्वाद दिला, कलियुगातला कपड्याचा व्यापारी म्हणजे कोणीच गरीब राहणार नाही. ठीक आहे. तिथून पुढे गेले आणि मग म्हणजे देवा कपाळाला तिलक आणि गळ्यामध्ये माला पाहिजे, एका माळ्याकडे गेले, त्याच्याकडून चांगले त्या ठिकाणी महाराज माला ज्या आहेत त्या आपल्या गळ्यामध्ये परिधान करतात, घालतात. तिथून पुढे गेले, एक 8 ठिकाणी वाकडी कुब्जा होती, तिच्याकडून मला तिलक केला. आणि पुढे गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलेला होता, तो धनुष्य त्या ठिकाणी भगवंताने तोडला. आवाज एवढा भयंकर होता, कंसाचं सिंहासन डगमगायला लागलं. कंस भयभीत झाला, कारण नारदाने सांगितलं होतं, ज्या दिवशी धनुष्य तुटेल त्या दिवशी तुझा काळ आला, त्या दिवशी तुझा अंतिम समय आहे. ही वार्ता त्या ठिकाणी त्याला कळाली. कंसाने म्हणलं, दार लावा, अगोदर मोठे मोठे जे दार आहे ते बंद करा राजगृहाचे. आणि त्या एका दारामध्ये कुवाला पीड नावाचा हत्ती जो आहे त्या ठिकाणी ठेवला आणि महावत महाराज सांभाळा, म्हणजे अजिबात त्याला येऊ नको. त्या
हत्तीच्या पायाखाली चिरून मारून टाका त्याला, असा आदेश दिला. भगवंतांनी त्या ठिकाणी थोडीशी लीला केली. त्या कोलापिडे नावाच्या हत्तीचा त्या ठिकाणी महाराज संहार करून त्याचा उद्धार करून देव आत गेले. मोठे मोठे पैलवान मध्ये होते, बॉडीगार्ड होते त्याच्यासोबत युद्ध केलं. आता जाको राखो भावना जैसी प्रभू मुहूर्त देखणं तैसे, त्या मल्लयुद्ध करत असताना महाराज त्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी आखाड्यामध्ये जे आहे ना भगवंताचं स्वरूप जे आले आहेत ना त्यांना तसं दिसायला लागलं. गवळी म्हणायला लागले हा तर गवळ्यासारखा दिसतोय, पैलवानाला पैलवानासारखा, कंसाला तो काळासारखा दिसायला लागला. आणि मग भगवान गेले आणि कंसाचे केश धरले आणि ओढत ओढत खाली आणत म्हणायला लागले, एक वेळेस माझ्या देवकी मातेचे असेच केस धरले होते, आतापर्यंत त्यांना डांबला आहे, त्यांना कारागृहातून मुक्त करण्याकरिता मी आलो आहे. असं म्हणून भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण करून महाराज त्याच ठिकाणी त्या जो कंस आहे कंसाच्या छातीवरती उडी मारली. कंसाला त्या ठिकाणी महाराज साक्षात परमात्मा दिसत होता, कृष्ण दिसत नव्हता. आणि त्याच ठिकाणी महाराज कंसाचा जो पंचप्राण आहे त्या 5 तत्वामध्ये विलीन झाले. महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाचा उद्धार केला, दिलेलं जे वचन होतं महाराज त्याची परिपूर्ती केली. आणि तिथून मग भगवान आत जातात. ते जे कारागृहामध्ये होते त्यांना मुक्त केलं, वसुदेवांना आणि देवकींना. ते नमस्कार करायला लागले देवाला. हा मारायला आलेला कोणी सामान्य नाही. कंसाला मारले, भगवंताने आपली योग माया पसरवली, मला यायला वेळ झाला. आई वडिलांची सेवा करणे हे मुलाचं कर्तव्य आहे. भगवान स्वतः या ठिकाणी सांगतात महाराज आई वडिलांची सेवा करा, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि तिथे आले, सोबत आलेले जेवढे गवळी आहेत ते परत गेले महाराज तिकडे. आणि मग उग्रसेनाला राजगादीवर बसवलं. आणि भगवान तिथून जे आहेत ते शाळेत गेले. कुठे? इथे उज्जैनला आले. उज्जैन कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. भगवान सांदीपानी ऋषींच्या आश्रमात आले. 14 विद्या 64 कला ज्या आहेत त्या भगवंतांनी गुरुकडून शिकले. नीट आहे का? भगवंताला देखील गुरु असतो, भगवंत देखील गुरुकुलामध्ये जाऊन अध्ययन करतात. नीट आहे का? आणि त्याच्यामुळे भगवंतांनी गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा जो मेलेला मुलगा जो आहे तो शंकासुराकडून परत आणून दिला. आणि आपली जी देवकी माता आहे तिचे जे 6 मुलं मारली होते त्यांचंही दर्शन त्या ठिकाणी घडवलं. आणि मग सगळं त्यांना तो इतिहास सांगितला, माहितीच होतं सगळ्यांना ते. आणि भगवान जे आहेत ते आता मथुरेमध्ये राहायला लागले. आता तुम्हाला सांगतो, भगवंतानी जेव्हा ब्रज सोडलं, वृंदावन सोडलं, पुन्हा मात्र कधी ब्रजमध्ये गेले नाहीत बरं का. नीट आहे का? इच्छा जेव्हा त्यांना दर्शन दिलं पण राहण्याकरता पुन्हा कधी गेले नाही तिथे. मथुरेच्या त्या राजधानीमध्ये राजमहलामध्ये राहत असत. आणि एक दिवस भगवान जेवता जेवता थोडस डोळ्यातून पाणी आलं त्यांच्या. देवकी मातेने विचारलं का रडत आहे? गवळणीची आठवण येत आहे. मित्र होता उद्धव त्यांचं नाव. उद्धवाला सांगितलं त्या ठिकाणी देवकीने, मित्र आहे तुला जरा समजावून सांगा गवळणी काय आहेत, कशा प्रकारे भेटून तरी आपण जायलाही तयार नाही. उद्धवाने सांगितलं, म्हणले मी सांगतो त्यांना समजावून गवळणींना, कृष्ण कोणी सामान्य नाहीये, तो परात्पर परमात्मा आहे असं तसं. आता उद्धवाला पाठवायचं होतं फक्त देवाला. उद्धवाने पाठवलं, उद्धवाला पाठवलं भगवंताने. आणि उद्धवजी जातात, ऐका बरं का, आणि तिथे जाऊन सगळ्या गवळणीला सांगायला लागले. पण उद्धव आहेत ना, हे फार मोठं प्रकरण आहे, पण तुम्हाला शॉर्टकट सांगावं लागेल, वेळ कमी आपल्याकडे. उद्धव आले होते सांगण्याकरता, पण या आविर्भावात आले होते मी जे सांगतो ते ऐका असा अहंकार घेऊन आले होते. कारण उद्धवासारखा ज्ञानीच कोणी नव्हता. उद्धवाकडे ज्ञान आहे पण प्रेम नव्हतं. पण प्रेम काय असतं हे उद्धवा जर बघायचं असेल तुला तर तू जा, त्या ब्रजमध्ये जा, गवळणीकडे बघ महाराज. आणि 6 महिन्यापर्यंत गवळणीने उद्धवाला सांगितलं महाराज. उद्धवाला वाटलं एवढं ज्ञान तर माझ्याकडे नाही का. उद्धव येतात परत आणि भगवंताला आलिंगन दिलं. म्हणले फार कपटी आहेस, एवढं प्रेम असतं का कुठे करायचं, एवढं प्रेम तुला मिळालेलं आहे. म्हणले मी जर ते गवळण झालं असतो तर खरंच मला मोक्ष मिळाला असता, असं गवळ त्या ठिकाणी उद्धवजी म्हणतात. त्याच दिवस भगवंताने आपलं स्वरूप दाखवलं. आणि मग महाराज सांगितलं
म्हणजे गवळणी देखील माझ्या रोमात आहेत असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि तदनंतर मग महाराज त्या मथुरेमधून भगवान जे आहेत कंसाच्या 2 पत्न्या होत्या बघा, अस्ती आणि प्राप्ती, त्या दोघींनी जाऊन जरासंधाकडे गाराने केलं. अशा प्रकारे माझे मालक जे आहेत ते मारले गेले. जरासंधाने 27 वेळा युद्ध करण्याकरता आला. 27 वेळी हरवलं महाराज त्याला. 28 वेळेस त्याने काही वैष्णवाला अनुष्ठानाला बसवलं आणि सांगितलं, आता जर युद्धात जर मी हरलो तर आल्या तुमचा मी शिरच्छेद करेन म्हणाला. तर नाही इलाजाला देवाने सांगितलं बलरामजीला, म्हणजे दादा रणांगणातून पळून जावं लागेल. आता म्हणजे युद्ध करता करता रणांगणातून पळायला लागले कृष्ण. आणि मागे महाराज एक त्या ठिकाणी कार्यवण नावाचा असुर आहे, तो पाठला करायला लागला. एका गुफेमध्ये शिरतात, तिथं मुचकुंद होते सूर्यवंशी बळातले. त्यांनी जेव्हा त्याला पाहिलं जळून भस्म झाला महाराज हा कार्यवण. आणि मग महाराज तिथून कृष्ण आणि दोघांचा त्या ठिकाणी संवाद थोडासा झाला. भगवंताची स्तुती मुचकुंदाने केलेली आहे. तिथून जे आहे त्या मग भगवंताने सांगितलं होतं विश्वकर्माला की समुद्रामध्ये एक नगरी तयार करा, म्हणून भगवंताची एक स्वतंत्र नगरी राजधानी जो आहे त्या ठिकाणी निर्माण केली. आणि भगवान जे आहेत त्या द्वारकेमध्ये राहायला लागले. आता द्वारकेचा राजा तो झाला महाराज, द्वारकेचा राणा अशी त्याला संज्ञा प्राप्त झाली. आणि सगळ्या यदुवंशांना घेऊन भगवान जे आहेत ते आता त्या द्वारिकेमध्ये राहायला लागले. त्याच द्वारिकेमध्ये पहिला विवाह जो आहे तो बलरामजीचा झाला महाराज, बलरामजीचा. आणि तदनंतर मग नारदजी यायचे आणि विचारायचे भगवंताला, देवा लग्न करण्याची इच्छा आहे का नाही? लग्नाचा आता म्हणजे ठीक आहे नारद, आता तुम्ही स्थळ बघा कुठे आहे काय नाही. म्हणजे देवा तुम्हाला अनुकूल अशी ज्ञानी साजेल अशी या जगात फक्त सध्या एकच आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. आणि त्या रुक्मिणीला आता त्या ठिकाणी मी जाऊन बोलतो म्हणे. रुक्मिणी ही देवर्षी नारदची शिष्य आहे. आणि मग नारदजी जाऊन सांगायचे महाराज हे रुक्मिणी द्वारकेत कृष्ण राहतात, असे देखणे आहेत, असे स्वरूपाने लहानपणी एवढे मोठे त्यांनी शौर्य गाजवलेले आहेत, अशी श्रीमंती आहे, एवढे विद्वान आहेत, असं तसं महाराज रोज कथा सांगायचे. रुक्मिणी मातेने विचार केला म्हणजे एवढं आहे तर मग असाच नवरा, कारण कसं आहे कोणत्याही मुलीला आपला पती जो आहे तो बुद्धिमान असावा, शौर्य असावं, स्वरूपवान असावा, असा असावा असं वाटतं महाराज. तसं रुक्मिणी माता जे आहे आपलं तन मन जे आहे ते कृष्ण परमात्म्याला न पाहता समर्पित केलं आणि निर्णय घेतला लग्न करेल तर फक्त कृष्णाशीच लग्न करेल. परंतु ऐका इकडे विदर्भामधली ही घटना आहे. कौंडण्यपूर नावाची नगरी आहे. त्या नगरीचा राजा होता भीष्मक. भीष्मकाला 5 मुलं होते आणि एकुलती एक मुलगी होती महाराज. ऐका म्हणजे 5 भावामध्ये एकुलती एक बहीण होती यांना. भीष्मक आणि ही जी आहे रुक्मिणी, रुक्मिणीचा जो भाऊ होता ज्येष्ठ त्याचं नाव होतं रुक्मी. या रुक्मी जो आहे तो त्या ठिकाणी जे आहे ना शिशुपालाच्या पक्षातला होता, इकडच्या पक्षातला होता. आणि मग त्याने आपल्या बहिणीचा विवाह ठरवला कोणासोबत? शिशुपालासोबत. आणि सांगितलं महाराज पिताजी परवा दिवशी वरात येणार आहे, नगरी सजवा. रुक्मिणी मातेला कळालं आता काही आपलं खरं नाही, काय वराड आलं, एकदा लग्न झालं तर संपला विषय म्हणे. आणि मी तर विवाह करेन तर कृष्णाशीच करणार आहे, काय करायला पाहिजे? आता आपण त्यांना संदेश पाठवायला पाहिजे. एका ब्राह्मणाला बोलवलं, ब्राह्मण देवा काही करा, माझी इच्छा आहे. शिशुपाल हा काही सामान्य नाहीये, तोही श्रीमंत आहे, तोही राजा आहे, पण माझी इच्छा शिशुपाला सोबत नाहीये, कारण तो आसुराच्या पक्षातला आहे, म्हणजे अभक्षण करणारा आहे, पाप करणारा आहे. अशा राजासोबत मला विवाह करायचा नाहीये. शिशुपाल कशाला म्हणतात? शिशु म्हणजे जो इंद्रियाच्या अधीन गेलेला आहे त्याला शिशुपाल म्हणतात. जो इंद्रियातीत झालेला आहे त्याच्यासोबत मला विवाह करायचा आहे असं त्या ठिकाणी रुक्मिणी माता निर्णय घेते. आणि एका ब्राह्मणाला संदेश 7 त्या ठिकाणी महाराज श्लोक लिहिले आणि ते 7 श्लोक म्हणजे सप्तपदी आहे. आणि ती सप्तपदी भागवतातली रुक्मिणी मातेने या ठिकाणी लिहिली आणि ब्राह्मण देवतेला त्या ठिकाणी या द्वारका नगरीकडे पाठवलं महाराज. ते सगळी व्यवस्था केली होती. ब्राह्मण जो आहे आता त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं त्याचं वर्णन जे आहे ना भजनामध्ये केलेलं आहे. थोडस आपण हे भजन घेऊता महाराज. रुक्मिणी माता म्हणजे त्या पत्रात ऐसे वर को क्या
चुड़ियो अमर हो जाए। रुक्मिणी माता म्हणते अशा वरासोबत मी का लग्न करू, जो जन्मतो मरतो, जो सगळ्याला जन्म मरणाला घालतो, मला त्याच्यासोबत लग्न करायचे म्हणते महाराज। ऐसी वर को क्या वरू जो जन्मे और मार जाए, वरी गिरिधर लाल को चुड़ियो अमर हो जाए। मला अमर व्हायचंय। रुक्मिणी माता त्या पत्रात लिहिते, देवा हे सिंहाची शिकार आहे, जर एखाद्या कोल्याने नेली तर ते सिंहाचा अपमान आहे। मी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी फक्त नारायणापाशीच स्थिर होऊ शकते, मला जे आहे त्याच्यासोबत विवाह करायचा नाहीये, अशी रुक्मिणी माता त्या पत्रामध्ये लिहिते। नीट आहे का बरं का? आता तुम्हाला माहित आहे, मला माहिती नाहीये, भगवंताचा विवाह हा पहिला विवाह आहे आणि देवाचं एकही लग्न देवाच्या मनाने झालं नाही। सगळे तिकडूनच ऑफर येतं, सगळ्यांनी तिकडूनच म्हणले आम्ही जगू शकत नाही तुझ्याशिवाय, आम्हाला तुझ्यासोबतच विवाह करायचा आहे। नाईलाजाने देवाला सगळ्याला स्वीकारावं लागलं, असं देवाचं स्वरूप आहे। पण नाही असं भगवंताच्या जीवनामध्ये नाही म्हणायचं। आणि म्हणून तिने पत्र पाठवलं, ब्राह्मण पळत पळत आला महाराज द्वारकेमध्ये म्हणजे इथे कृष्ण भवन कुठे आहे, द्वारिकाधीश भवन कहा आहे, बोले वो कहा, तिकडे मला दाखवलं। पळत पळत जातात ब्राह्मण देवता, लवकरात लवकर म्हणजे हे तुमचं पत्र आहे लवकर। देव म्हणतो मी काही लपवून ठेवत नाही, वाचा म्हणजे काय आहे। सगळं त्या ठिकाणी वाचून दाखवल्याच्या नंतर ते म्हणतात चला लवकर बसा, म्हणले आता वेळ नाहीये, म्हणजे तिकडून वराड येणार आहे, आलंही असेल म्हणजे लवकरात लवकर चला। आणि मग त्या रथामध्ये बसून रथ निघाला कौंडण्यपुराला। बलरामजी म्हणतात अरे कृष्णा, म्हणजे कहा चले, म्हणजे दादा आता बोलायला वेळ नाहीये। त्यावेळेस बलरामजीला कळलं दाल मी कुछ काला आहे, काहीतरी आहे, म्हणजे रुक्मिणी स्वयंवर आहे कौंडण्यपुरामध्ये, तिथेच काहीतरी आता होणार आहे, आपणही जायला पाहिजे। म्हणून बलरामजी आहेत काही सैन्य घेऊन मागून येत होते। भगवंताचा रथ गेला महाराज, इकडे सगळीच्या सगळी नगरी कौंडण्यपूर नगरी जी आहे त्या वराडी मंडळीचं स्वागत करण्याकरता उभा राहिलेली होती। त्यांच्या अगोदरच देवाचा रथ जेव्हा आला, सगळ्याला वाटलं हाच नवरदेव आहे, सगळ्या नगरीला वाटत होतं हाच रुक्मिणीचा पती आहे आणि हाच अनुरूप आहे। म्हणून आल्याला जेवढं काही वराचं साहित्य होतं ना, सगळं त्यांनाच अर्पण करायला लागले महाराज, हाच नवरदेव आहे। भगवंत म्हणायला लागले मी नवरा नाहीये, म्हणजे मी अतिथी आहे, मी पाहुणा आहे। असं काय म्हणजे आता भीष्मकान पहिल्यांदा पाहिलं महाराज, भीष्मकाची इच्छा होती कृष्णा भगवंतासोबतच विवाह व्हावा, परंतु आपल्या मुलापुढे त्यांचं काही चालत नव्हतं, असं त्यांची समस्या होती। सगळ्यांची इच्छा होती, फक्त एकमेव रुक्मी तिचा भाऊ होता, तो तिकडल्या पार्टीत होता महाराज, पण तो ज्येष्ठ असल्यामुळे सगळ्याला ऐकावं लागायचं। आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी भीष्मकालाही वाटलं काय करावं, म्हणजे आता काही चालत नाहीये, रुक्मिणी तुला काय करायचंय ते कर असं सांगितलं होतं। आणि म्हणून महाराज तिने आपल्या वडिलांची नीट ऐका बरं का, धर्म काय सांगतं, शास्त्र काय सांगतं, वडिलाची जिथे इच्छा आहे तिथे मुलीने राहावं, तिथे जावं। भीष्मकाची इच्छा होती, परंतु याने विनाकारण महाराज ठरवलेलं होतं। तदनंतर मग महाराज असं झालं, अतिथी भवनामध्ये भगवान तिथे विश्राम करण्याकरता थांबतात, सगळं वराड आलं आणि त्या ठिकाणी विश्रांती करण्याकरता थांबण्यात आलं। आणि मग त्या ठिकाणी जाऊन सांगितलं कोणीतरी कृष्ण आलाय, निमंत्रण दिलं ना तरी आलाय, याचा अर्थ काहीतरी घडणार आहे। शिशुपालाने मग त्या ठिकाणचे महाराज जेवढे सैन्य आहे रुक्मिणीच्या भवनाकडे वाढवण्यात आलं। रुक्मिणीला जाऊन सांगितलं ब्राह्मण देवतेने काम झालंय, आले आहे, टेन्शन घेऊ नका। म्हणजे कुठे नगराच्या बाहेर जे अंबिकेचं मंदिर आहे, अंबाबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी कुलाचार धर्म आहे, दर्शनाला जावं लागतं, तिथून तुमचं अपहरण ते करणार आहेत। ठीक आहे, पण मी त्यांना आतापर्यंत पाहिली नाही ना बोलले नाही, काही त्यांची चिन्ह म्हणजे सगळ्यात जो सुंदर असेल तोच असेल म्हणे, असं आहे का म्हणे, ठीक आहे। आणि मग महाराज या शिशुपालाने सगळी फौज वाढवली होती, संरक्षण वाढवलेलं होतं, मागे पुढे सगळे महाराज हातात शस्त्रास्त्र घेऊन रुक्मिणी मातेला वाटायला लागलं आता कसं करायचं, याला ही बातमी कळाली आहे, काय करायला पाहिजे। जेव्हा त्या अंबिकेच्या मंदिरामध्ये जातात, तिथे भगवान जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर रुक्मिणी जे आहे हे आत अंबिकेच्या गर्भगृहामध्ये जाते, म्हणले हे अंबिका लवकरात लवकर म्हणजे माझी त्यांची भेट घडव, मला जर ते नाही प्राप्त झाले तर इथेच म्हणजे अंगठी आहे, या अंगठीमध्ये हिरा आहे, हिरा खाऊन इथेच प्राण देते म्हणे।
असा म्हणजे त्या ठिकाणी तिचा निश्चय होता महाराजचा. आणि म्हणून महाराज रुक्मिणी माता त्या ठिकाणी जेव्हा बाहेर आली गर्भगृहातून, भगवान तिथे उभा होते. भगवंताला ओळखलं, सगळ्यात सुंदर तर हाच आहे. हाताला त्या ठिकाणी धरलं भगवंताने तिच्या. माझ्या हाताला याने धरलं याचा अर्थ हेच आहे की आतलं सगळं कृष्ण कारस्थान यांनाच तेवढं माहिती होतं. हाताला धरल्याच्या ताऱ्याला सगळं सैन्य म्हणायला लागलं, काय लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. काय लक्ष्मी नारायण सारखा जोडा आहे. ही भगवंताची माया आहे. आणि भगवान जेव्हा त्या रथामध्ये बसतात, रथ जेव्हा निघाला तेव्हा ते चर्चा करायला लागलं. सैन्य म्हणजे का रे, आपण कशा करता आलो, म्हणजे संरक्षण करण्याकरता. म्हणजे रुक्मिणी तर गेली म्हणे, कृष्णाने घेऊन. मग मात्र पळा पळा. आणि मग त्या ठिकाणी हाहाकार झाला. आणि भगवान जे आहेत ते रथ घेऊन रुक्मिणी हरण घेऊन जातात. तिकडून बलरामजी येत होते. बलरामजी त्या सैन्यासोबत युद्ध करायला लागले. ही वार्ता जी आहे त्या रुक्मिणीला कळाली, भावाला आमच्या राजधानीमध्ये येतो आणि माझ्या बहिणीला घेऊन जातो. काय वाटेत मार्ग अडवला महाराज त्या रुक्मिणी, भगवंताचा रथ अडवला. आणि रथ आडून महाराज युद्ध करायला लागला. भगवंताने थोड्या वेळ युद्ध केलं. आणि जेव्हा त्याच्या त्या ठिकाणी मुंडक्याला धरला, असं त्या केसांना धरलं आणि धरून मारणार, तेवढ्यात रुक्मिणी पळत पळत गेली. देवा मारू नका, माझा भाऊ आहे, माझा भाऊ आहे आणि तुमचा मेवणा आहे, मारू नका. मग मात्र भगवान म्हणतात, रुक्मिणी खरं सांगू का म्हणे, खरं सांग, आतापर्यंत रथामध्ये तू बसून आलीस, मला एकही शब्द बोलला नाही. मला वाटलं तू मुकीच आहेस की काय, तू बोला म्हणून ही मी लीला केली. बरोबर, ठीक आहे देवा, तुमची लीला आहे, चला म्हणे. त्याला त्या ठिकाणी महाराज सोडण्यात आलं, जीवदान देण्यात आलं. आणि रुक्मिणी आहे तिथून जो परत गेला. भगवान गेले द्वारकेमध्ये आणि अतिथी गृहामध्ये ठेवलं. आता द्वारकेत लग्न लागणार आहे. रुक्मिणी माता रडायला लागली. म्हणल्या काही इथे गेस्ट हाऊस मध्ये ठेवायला आणले का राजमहलामध्ये घेऊन जायला आणले. म्हणले मी यांची राणी होण्याकरता आली आहे, इथं राहण्याकरता आली नाही. मग ठीक आहे म्हणले, हे रुक्मिणी, बलरामजी म्हणतात अगं लग्न करायचंय, विवाह करायचंय, नगरी सजवावं लागेल, कन्यादान करण्याकरता अतिथी ब्राह्मण सगळीकडे निरोप द्यावा लागेल, संदेश पाठवावा लागेल. बरोबर, ठीक आहे असं म्हणतात. आणि मग महाराज भगवंताचा तो जो विवाह आहे त्या ठिकाणी द्वारिकेमध्ये संपन्न झाला. आजही आपल्याला या ठिकाणी हा रुक्मिणी स्वयंवर जो आहे, ही लीला जी आहे ती प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. लग्नाला आलो आहोत आपण सर्वजण, विवाह करता आलो. भगवंताचाही विवाह आहे, झाकी आहे, सोहळा आहे, उत्सव आहे, त्याचा आपण त्या ठिकाणी महाराज आनंद घ्यायचा असतो महाराज. आणि म्हणून विवाह करता सगळेजण या ठिकाणी पाहुणे मंडळी आलेले आहेत, दोन्ही पक्षातले आलेले आहेत असं आपण या ठिकाणी गृहीत धरूत महाराज. आता नवरदेव आणि नवरी जी आहे ती या ठिकाणी थोड्या वेळात येणार आहे. आता येणार आहे त्यांचं स्वागत करण्याकरिता त्या ठिकाणी महाराज आपण त्यांचं स्वागत करू. तर तोपर्यंत छोटस एक जे आहे हेच भजन जे आहे ते भजन तोपर्यंत आपण घेऊ ता महाराज. मोहे अपनी दुल्हन बना दे, शाम तेरी दीवानी हुई मैं, मोहे अपनी बना दे, तेरी दीवानी, मोहे अपनी दुल्हन बनाए, शाम तेरी दीवानी हुई मैं, अपनी दुल्हन ओ दीवानी, दीवानी
त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचा जय जयकार करत आणि द्वारिकाधीशांचा जय जयकार करत विवाह संपन्न झाला. तसा आज या ठिकाणी आपल्या सुमोशी नगरामध्ये संपन्न झाला. आजची कथा आपल्याला इथेच थांबवायची आहे. या ठिकाणी आता लगेच आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर